भोर संस्थानाचे वैभव असलेला किल्ला म्हणजेच किल्ला सुधागड. पुण्यातून कोकणाकडे येणाऱ्या सवाशिनी घाटाचा जणू हा पहारेकरीच. प्रशस्त अशा पठार असलेल्या या गडाला पूर्वीचे नाव म्हणजे भोरबगड. आणि त्यानंतर 1648 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन होऊन या गडाला सुधागड असे नाव देण्यात आले. तर स्वागत आहे तुमचं स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे सुधागड. या गडाकडे जाण्यासाठी मुख्य 2 वाटा आहेत. त्यातली पहिली वाट म्हणजेच पालीहून भिराकडे जाणाऱ्या हमरस्त्यावर पाच्छापूर गाव आहे. येथून पुढे गेल्यावर दर्यागाव वसलेले आहे आणि इथूनच आहे गडाची पहिली वाट, जिथे गडाचा महाकाय चिलखती बुरुज आपले स्वागत करीतो. त्यानंतर दुसरी वाट म्हणजेच पालीहून धोंडसे गावात पोचल्यानंतर दगडी पायऱ्यांची वाट गडाच्या महादरवाजाच्या दिशेने आपल्याला घेऊन जाते. तर आपण निवडली होती पहिली वाट म्हणजेच दर्या गावाची वाट. ज्या वाटेकडून जात असताना सर्वप्रथम गडाचे टकमक टोक आपल्या नजरेस पडते. या वाटेकडून जात असताना 2 लोखंडी शिड्या आपल्याला लागतात आणि यानंतरची 30 मिनिट ते 40 मिनिटाची जंगलवाट ओलांडल्यानंतर गडाचा महाकाय असा चिलखती बुरुज आपले स्वागत करीतो. आपला ट्रेक सुरू झाला होता 12:37 आणि आता झाले आहे 1:17. तर किमान 40 ते 45 मिनिट लागले आपल्याला तो जंगलचा रस्ता पार करण्यासाठी आणि मग लागले आपल्याला गडाच्या पायऱ्या. गडाच्या या पायऱ्या चढत असताना महाकाय असा चिलखती बुरुज या गडाचे भव्य स्वरूप आपल्या समोर आणतो आणि यालाच पाच्छापूर दरवाजा सुद्धा म्हणतात. यापैकी एक बुरुज पाच्छापूर गावाकडे तोंड करून असून दुसरा जो बुरुज आहे तो ठाकूरवाडी या गावाकडे पूर्णतः लक्ष वेधतो. म्हटलं जाते की या गडाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी बनवायचा विचार केला होता आणि या गडाचा महादरवाजा सुद्धा हुबेहूब रायगडाच्या महादरवाजासारखाच आहे. आणि या बुरुजावरून रायगडासारखेच असणारे या गडाचे टकमक टोक आपल्याला दिसून पडते. दोन्ही बुरुज बघून झाल्यानंतर वरच्या दिशेने जो मार्ग जातो त्यापैकी डावीकडे जाणारा मार्ग पाण्याच्या टाकीकडे जातो आणि उजवीकडे जाणारा मार्ग मुख्य गडाकडे जातो. या गडाकडे येत असताना दिशाभूल होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण जागोजागी मार्गदर्शनासाठी असे बाण आपल्याला दिसून पडतात. चिलखती बुरुजाच्या अर्ध्या तासाच्या वाटेनंतर आपण गडाच्या माथ्यावर पोचतो आणि माथ्यावर पोचल्यानंतर गडाचे भव्य स्वरूप आपल्याला दिसून पडते आणि इथे भरपूर वाड्यांचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि वाड्यांचे अवशेष बघत असताना या दिशेने आहे गडाचे कमळ टाके आणि कमळ टाकाच्याच बाजूला आहे सिद्धेश्वराचे मंदिर. त्या अगोदर आणखी एक महादेवाचे मंदिर आपल्याला गडावर बघायला मिळते. सिद्धेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुढची वाट आपल्याला घेऊन जाते पंत सचिवांच्या वाड्याकडे. या वाड्याकडे जात असताना आणखी काही वाड्यांचे अवशेष आपल्याला गडावर बघायला मिळतात. पंत सचिवांचा वाडा मी तुम्हाला आतवून दाखवू शकलो नाही, कारण वाडा बंद असल्यामुळे मला आत जाता आले नाही. परंतु वाड्याच्याच बाजूला आणखी एक मंदिर आहे, जिथे अनेक देवतांचे दर्शन आपणास होते. त्याचबरोबर वाड्यांच्या समोरासमोर आणखी 2 मार्ग जातात. त्यापैकी डावीकडचा मार्ग चोर तटबंदीकडे जातो, तर दुसरा मार्ग भोराई देवीच्या मंदिराकडे जातो. चोर दिंडीकडे जात असताना गडाचे अनोखे स्वरूप आपल्याला दिसून पडते आणि इथेच एक छोटे पाण्याचे टाकेसुद्धा बघायला मिळते. या ढासळत्या जागेत गडाच्या भिंती कशा बांधल्या असाव्या असा प्रश्नसुद्धा मनाला पडतो. आणि याच ठिकाणी चोर दिंडीचा मार्ग म्हणजेच चोर दरवाजाचा मार्गसुद्धा आहे.
परंतु मी तिथे जाण्याचं विसरलो. जर तुम्ही या गडावर आलात तर या ठिकाणी नक्की जा. तर ही तटबंदी बघितल्यानंतर आपण निघालो भोराई देवीच्या दर्शनासाठी. भोराई देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरासमोर अनेक वीरगळांचे स्मारक दिसून पडते आणि त्याचबरोबर मंदिरासमोर स्वराज्यातील अनेक अज्ञात वीरांच्या समाध्यासुद्धा आहेत. या वीरांना नमन करून पुढे हनुमंताचे मंदिर आहे. हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर पुढे जाणारी जंगलवाट आपल्याला गडाच्या महादरवाजाकडे घेऊन जाते आणि भोराई देवीच्या मंदिराच्याच उजवीकडे जाणारी वाट गडाच्या टकमक टोकाकडे घेऊन जाते. अगदी रायगडाच्या टकमक टोकासारखे असणारे हे टोक असल्यामुळे याला टकमक टोक असं नाव देण्यात आलं आहे. या वाटेकडे जात असताना गडावरील भव्य असे 3 धान्य कोठार सुद्धा आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर समोर दिसून पडणारा तैलबैल किल्ला आपल्या नजरेस पडतो. हे धान्य कोठार बघितल्यानंतर आपण निघालो गडाच्या महादरवाजाकडे. हा महादरवाजा अगदी रायगडाच्या महादरवाजाची आठवण करून देतो. 2 बुरुजांनी संरक्षित असा हा महादरवाजा गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि या बुरुजांवरून गडावर येणाऱ्या शत्रूंवर गडावरील सैन्य सहजरित्या लक्ष वेधू शकतात. तसेच अतिशय जुना असून सुद्धा या महादरवाजावर बरेचसे नक्षीकाम आपल्याला दिसून पडते आणि या महादरवाजाची वाट धोंडसे या गावात जाते. त्या वाटेकडे जात असताना आणखी एक हनुमंताचे मंदिर आणि तानाजी टाके आपल्याला बघायला मिळतात. आता या गडाचा इतिहास तर सुधागड किल्ला हा फार प्राचीन आहे, कारण या परिसरात आढळणारी ठाळणे लेणी सुमारे 2200 वर्षांपूर्वीची आहे. यावरून हा किल्लासुद्धा तितकाच जुना असावा असा अनुमान निघतो. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेखसुद्धा आढळतात. याच ऋषींनी या गडावर भोराई देवीची स्थापना केली होती आणि त्यावरूनच या गडाला भोरबगड असे नाव लाभले. 1657 ते 58 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा मुलूक जिंकला. त्यावेळी सुधागडसुद्धा स्वराज्यात सामील झाला आणि छत्रपतींनी या गडाचे नाव भोरबगडावरून सुधागड असे ठेवले. म्हटलं जाते की राजधानीसाठी सुद्धा महाराजांनी या गडाचा विचार केला होता, परंतु रायगडाच्या स्थानामुळे आणि अनेक कारणांमुळे रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवण्यात आली. तसेच गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाच्छापूर गावात छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर यांची भेटसुद्धा झाली होती आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्यांचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जन या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांनी सुधागड परिसरात असलेल्या पर्ली गावात हत्तीच्या पायी दिले. तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर. जय भवानी, जय शिवाजी.